विठ्ठला पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी तया विन नाची नव्हे दुसरी ऐसी म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी हरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तिने अगुना आणि लाव म्हणती नंदती अपुरे आजी चोरी केली खरी समचरण सरोजम सान्द्रणी लाभदाव जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलचे मालकंद्रम गंजनेत्रम सदैव दौलास विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण सरदारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण सरदारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुझा पांडुरंगा करू प्रथम तुझे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाळा तुमचा अनुग्रहला दलो पावन झालो चराचरी शरण चरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती द्या त्या वाटावत धावया चोपटा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण शरण शरण एकनाथा बाई माता ठेविला बाई माता ठेविला बाई माता ठेविला हे शरण शरण एकनाथ बाई माता ठेविला बाई माता ठेविला बाई माता शरण चरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण जेते दुसरी जण सद्गुरूंचे ते नमस्कार ज्ञात विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेली गवळण जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांची 4 चरणाची गवळण आपल्या समोर सेवेकरिता निवडलेली आहे. गवळणीचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः एका गवळणीचा पात्र परिचय करतात, एका गवळणीचं रूपक करतात की ज्या गवळणीचा पात्र परिचय केला ती गवळण कोणती.
की ज्या गवळणीला भगवत प्राप्तीचे तीव्र इच्छा निर्माण अंतःकरणामध्ये व्हावी आणि तिने सकाळी झोपेतून उठून गल्लीमध्ये येऊन उभं राहावं आणि येणारी गवळण तिला दिसावी. पण येणारी गवळण मात्र सहज येत नव्हती, ती शिवेत येत होती. येणं तिला विचारलं, का ग माणसानं झोपेतून उठलं की भगवंताचं नामचिंतन करावं, तू मात्र शिव्यात येते? अगं म्हणे माझ्या घरी चोरी झाली. बर. पुन्हा थोडं पुढे गेली, पुन्हा एक गवळण आली, तीही शिव्यात येते. तुला काय झालं? माझ्या घरी चोरी झाली. 1 2 3 4 12 गवळणी त्या गवळणीला भेटल्या, पण पूर्ण गवळणीचा बोभाटा तोच, माझ्या घरी चोरी, माझ्या घरी चोरी. हिनं विचार केला, बाई सगळ्यांच्याच घरी चोऱ्या झाल्या, आपण आपलं घर उघडून पाहिलं नाही. दुसऱ्याची घराने ऐकायची, आपलं घर उचकायला पाहिजे ना. ती अर्ध्या रस्त्यातून माग फिरली आणि तिने तिचा घराचा दरवाजा उघडून बघितला तर तिची सुद्धा दुधानी कशी झालती. पाहती गवळणी तवती पालती दुधानी. आणि तिच्या घरामध्ये जी चोरी झाली त्या चोरीचा 100% पुरावा गवळणीद्वारे तुकोबाराय देतात. गवळणीचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या मौजे डकवाडी तीर्थक्षेत्र याला म्हणावं लागेल की या ठिकाणी चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह, अखिल कोटी ब्रह्मांड अनेक भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, जमलेलं सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य, शिवेचा योग, तुमचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे शिवा प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातले खाळ्यातले माळ्यातले टाळकरी वारकरी माळकरी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी, डकवाडी. आणि एक महान तपस्वी आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात अगस्त्य मुनीच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला नाम सप्ताह. या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम आणि हरिभक्त परायण तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आमचे अंगद महाराज आणि ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे आमचे श्रीनिवास महाराज गिरी आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, हरिभक्त परायण तपोवर्ध ज्ञानवर्ध नवनाथ महाराज, बरोबर की नाही. आणि सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी. काहीचे नाव ओकून चुकून राहिले असतील तर कीर्तन झाल्यावर मी ओखाना घालून घेईन बरं का. म्हणजे माझा आणि अगोदर बोलून जातो महाराज. मला काहीचे नाव माहीत असतील नसतील कारण प्रथम प्रवेश आपल्या गावामध्ये. माझा स्वभाव जरा विनोदी आहे, जरा चाभरा स्वभाव आहे मराठी भाषेत, म्हणजे मराठवाड्याच्या भाषेमध्ये काय चाभरा. आणि कीर्तनामध्ये जेव्हा मी दृष्टांत वापरणार ते दृष्टांत कोणीही अंगावर ओढून घ्यायचे नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, बरोबर की नाही. सगळ्याचे नाव घ्यायला काही हरकत नाही. बाबा दोन्ही चोपदाराचे नाव घेतो आपले मस्त, बरोबर की नाही. खोलीत होते लाकडं, दोन्ही चोपदार दोन्हीकडं, मी इकडं, बरोबर की नाही. आणि आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे हरिभक्तवरण विजय महाराज असतील, सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी सुंदर प्रकारे चाल गायली आत्ता. आणि दोन्ही बाजूने 2 मृदंगाचार्य, अगदी मृदंगाचार्य चांगले, अगदी मग ते 5 वाजेपर्यंत कीर्तन चाललं तरी काही हरकत म्हणजे वजनाने त्यांनी कौर वाजीला आपल्याला तरी काही फरक पडणार नाही. घ्या तुम्हाला मग. हा हे बघा, मी जास्त वेळ घेणार नाही, थोडं मोजकं बोलतो तुम्हाला, कारण चांगले आता महाराज अगस्त्य मुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आपण राहता. बाबा गवळण कोणाची? तुकाराम महाराजांची. म्हणजे लिहिली कोणी? तुकाराम महाराजांनी. आणि लिहिलं कोणाबद्दल? गवळणीबद्दल. म्हणजे लेखक कोण? तुकोबारा. आणि मजकूर कोणाचा? गवळणीचा. मला एवढं समजतं, अनुभवाशिवाय अनुवाद करू नाही. ज्याला माहिती असेल त्याने त्याच्याबद्दल बोलावं, बरोबर आहे. आता गवळणी कधी? द्वापार युगात. आणि जगद्गुरु तुकोबाराय कलियुगात. आता कलियुगातल्या माणसाने द्वापार युगातल्या गप्पा हाणाव का? जो माणूस मजकूर लिहितो त्या मजकुराचा आणि त्याचा कार्यकारण भाव संबंध असला पाहिजे साहेब. कार्यकारण भाव संबंध कसा पाहिजे? समजा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीला कामगार आहे आणि त्याला जर ड्युटीवर जायचं नसलं तर तो रितसर अर्ज लिहितो, कागद घेतो, पेन घेतो, कागदाला रेष मारतो, म्हणजे त्या रेषेच्या आत त्याचं अक्षर आलं पाहिजे. आणि बरोबर लिहितो वर दिनांक अमुक अमुक,
मेहरबान अमुक अमुक साहेबांच्या सेवेशी, अर्जदार अमुक अमुक विषय रजा मिळण्याबाबत, महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मला 20 तारखेला काम असल्यामुळे मी कामावर येऊ शकत. हा काय झाला त्यांचा संबंध झाला. आता मजकूर गवळणीचा आणि लेखक तुकोबाराय. आता प्रथम तुकोबारायचा आणि गवळणीचा काही संबंध होता का? विढाला विढाला जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. तुकोबाराय कलियुगात आणि गवळणी द्वापार युगात. बरं असं काही नाही आमच्या आजोबानं लिहिलं ना आम्ही ते वाचलं. असं काही 50-100 वर्षाचा विषय आहे का? सतयुग झालं 17,28,000 वर्षाचं. बरेचसे तुम्हाला गणित विचारायचे मला. तुम्ही पेन, ज्याच्याकडे पेन असेल त्यांनी पेन घ्या, वह्या घ्या, ज्याच्याकडे मोबाईल चालू असतील त्यांनी मोबाईल चालू करून घ्या बरं का. आणि तुम्ही एक जण बाबा तुम्ही सारखा पुढे या इकडं, गुळ ठेवायला या इकडं, या पुढंच या सारखं चांगलं जवळ या इथं असं. हां आणि गुळ ते त्यांच्या अवसरात त्यांच्याकडे देऊन टाक. हां असं मला कधी मध्ये द्यायचा. मी इकडे तिकडे पाहायला लागलो तुम्ही खुशाला हानी जा आपलं तसं काय म्हणणं नाही. म्हणजे असं खेळ मोकळं वातावरण पाहिजे खेळ. आणि आम्ही माणसं पाहून पुढे घेत असतो. माणस जाणी जे बोलेन झाड जाणी जे. नाही तर परवा मी गुळावाला घेतला आणि त्याला बोलायला गेलो ते उठला मला म्हणे गुळ आणि तू आणि चाललो मी कुठं ताण करून घेतला. काय चाललं होतं आपलं हे म्हणते मला गुळ ठेवायला बोलिलं का विचारायला बोलिलं बस. सतयुग झालं 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुग झालं 12,96,000 वर्षाचं. द्वापारयुग झालं 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुग टोटल 4,32,000 वर्षाचं आहे. कलियुग सुरू होणार तशी 650,000 वर्ष पूर्ण झालेत. खाली किती राहिले? ते पहिले गुळ द्यायला लागले मला. ते म्हणते आता गुळ द्यायला म्हणजे आता थोबड बंद करायचं. द्वापार युगातली कथा कलियुगात प्रमाण दिलं महाराजांनी. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका अवतार झाले जे जे. बरोबर आहे की नाही? मला फक्त नाही गाणारी वाजवणारी सुंदर एकदा यांच्यासाठी सर्वांनी प्रेमाने टाळ्या वाजल्या. मी कलाकाराचं वर्णन करणार माणूस महाराज. आणि प्रमाण योग्य आलं की योग्य बोलता येतं. योग्य वेळी योग्य प्रमाण आलं तर योग्य बोलता येतं. आणि अयोग्य वेळी अयोग्य प्रमाण आलं तर मग काहीही बोलता येतं. बरोबर आहे की नाही? बघा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. म्हणजे पूर्ण अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारा देवाच्या बरोबर होते. शंका घ्यायचं कारण राहिलेलं नाही. कारण संतांचं देवाचं नातं सांगतो महाराज. आता तुम्ही चांगलं आता तुमच्याकडे पाहायचं एक म्हणजे स्वर द्या. तुम्ही कमी केलं ते परत बरोबर आहे. बरं हां आपल्या 22 जानेवारी आपल्या आयुष्यातला एक दिवस असा आहे आपल्या अंतःकरणामध्ये कोरावा असा दिवस आहे. कारण राम अवतार कारण भगवान श्रीराम प्रभू अयोध्येला विराजमान झालेले आणि आपल्याकडे पूर्ण घटना घडलेली तुम्हाला माहित आहे. कारण भगवान श्रीराम प्रभूचा आणि संतांचं नातं सांगतो मला. संतांचं देवाचं नातं किती जवळचं आहे. भगवान श्रीराम प्रभू ज्यावेळेस वनवासात असताना सीता स्वयंवरासाठी चालले ना मग 16,108 वर्षी त्यांच्याबरोबर राहायचे. आणि असे ते चालले. आता पहिला पायी प्रवास असायचा. गाड्या कोणत्याच नव्हत्या. जावासुद्धा नव्हती. कोणतीच गाडी नव्हती. मग ते असे पायी चालता चालता ते पाऊलवाट म्हणतात ना आमच्याकडे पाऊलवाट म्हणतात त्याला. आणि पाऊलवाटला असं बारीक माती असते त्याला धूळ आपण म्हणतो. फुफोटा म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. पायाने ती धूळ उडते आणि त्या पाऊलवाटाच्या कडेला एक दगड एक शिळा पडलेली असते. भगवान श्रीराम प्रभूच्या पायाची धूळ त्या दगडावर उडाली आणि त्या दगडातून एकदम एक बाई प्रगट झाली आणि म्हणायला लागली मला नवरा द्या. अरे तू कळमची आहे
का डकवाडीची आहे? तू हाय कुठली? तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तुम्हाला माहिती नाही? बघा बघा मी कोण आहे. भगवान श्रीरामप्रभूने डोळे झाकले आणि पाहिलं तर ती कोण होती? अहिल्या. आता ती मिळाली होती गौतम ऋषीला, पाहिजे कोणाला होती? इंद्राला. असा राग आलता महाराज इंद्रा, इतका क्रोधामान झालता, तळ पाहिजे मस्तकात गेली. पण माफी मागून बोलतो माऊलीची. तो मला एक का दिवस होत नाही मी पर्णकुटीमध्ये जाणार, पण कधी गौतम ऋषी आश्रमात नसतील त्या दिवशी. कारण गौतम ऋषी कधी आश्रमाच्या बाहेरच जात नव्हते, ते काय कीर्तनाच्या तारखी घेत नव्हती, है की नाही? पण त्याचा एकच नियम होता, कोणता? पहाटे गंगेवर स्नानाला जायची. आणि पहिली पाठ कशावर अवलंबून होती बाबा? होय बाबा, हा पहाट पहाट कशावर अवलंबून होती? कोंबड्यावर. बरोबर आहे. कोंबडा वराडला की पहाट झाली असं पहिलं समजायची. पण आता कोंबडा वराडला म्हणजे पहाट झाली असं काही समजायचं नाही, कारण कोंबडे धोरणावर राहिले. कोंबडे ते पोल्ट्री फार्म मधले कोंबडे, त्यांना कसली रात्र कसली पहाट माहीत. माणसाचा काल ऐकून दुपारा बाग देते ते म्हणले कोंबड्याच्या आवाजावर स्नानाला जाताय ना, इंद्राने चंद्राला सांगितलं तुम्ही रात्री 12 वाजता बाग देऊन टाका. आणि गौतम ऋषी स्नानाला गेले की मी पर्णकुटीत जाणार. आणि दिली ना महाराज बाग. रात्री 12 वाजता जातात गौतम ऋषी. त्यांनी सोहळं घेतलं, कमंडलू घेतलं, म्हणजे गंगेच्या स्नानाला जाण्याची वेळ झाली, ते निघाले. गंगेतून त्यांचं 50 फुटाचं अंतर राहिलं. पण गंगेतून ध्वनी निर्माण झाला, आवाज आला, महाराज पाठीमागं जा, कारण तुम्ही अवलिया महात्मे, तुमच्याकडून पाप होऊ नये. म्हणले का? तुम्हाला पाप लागेल. अहो म्हणले आम्ही आवली, आम्हाला काय पाप लागण्याचा संबंध? अहो ही वेळ गंगेवर स्नान करण्याची नाहीये. कोणत्या वेळेत गंगेचं स्नान करावं ते आमचे स्वानंद सुखनवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर सांगायची. 111 वर्षे कार्यक्रम केले महाराज. त्यांनी सांगावं, रात्रीचे 11 ते पहाटचे 3 या वेळेमध्ये जो गंगेचं स्नान करतो त्याला मातागमन केलं तर पातक लागते. पण ही परवाने सोडून बरं जा माग, पाठीमागे येऊन बघतात तर इंद्र पर्णकुटीत आहे. महाराज देवाचं कार्य एकच आहे. दोन प्रकारचं कार्य, एक अवांतर प्रयोजन आणि एक परम प्रयोजन. भगवंताच्या अवताराचे 2 प्रयोजन, एक अवांतर प्रयोजन आणि एक परम प्रयोजन. एका चरणात भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. हे भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, हे भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. हे भक्त राखे पाया बाजी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखे पाया पाची दुर्जनाची संहारी. भगवंताचे काम दोन्ही, भक्ता राखे पायापाची हे परम प्रयोजन आणि दुर्जनाशी समज हे अवांतर प्रयोजनी. पण ऋषीचं तसं नाही. ऋषी त्याला सरळ करतात, शाप देऊन टाकला. राजा माझ्यासारख्या सत्पुरुषाला फसवलं काय? इंद्र पडली भाग चंद्र झाला काळा, इंद्र पडले भाग चंद्र झाला काळा, इंद्र पडले भाग चंद्र झाला काळा, इंद्र पडले भाग चंद्र झाला काळा. नारचंद्राचा भजनाचा
किडे पडले, चंद्रालाही कलंक लागला ना. अहिल्याला सांगितलं तू दगड होऊन पडशील, दगड. आईला म्हणली माझा काही दोषच नाही, तो तुमच्या वेशीत आला, मला उशाप द्या. आणि त्यावेळेस गौतम ऋषीनं असा उशाप दिला की श्रीराम प्रभू या रस्त्याने जातील, त्यांच्या पायाची धोल तुझ्यावर उडेल आणि तुझा उद्धार होईल. आता भगवान श्रीराम प्रभूने डोळे झाकलेले उघडले, म्हणले अरे हा हिचं तर आपल्याच हातानं जमलेलं आहे म्हणे, आता हिला नवरा द्यावा लागेल. आणि मग गौतम ऋषी असे गळ्यात विना होता, ते 16,108 होतेच बरोबर. गौतम ऋषी म्हणले इकडे या. म्हणले काय? विना द्या दुसऱ्याकडं. म्हणे कशाला? चहा झाली काय? म्हणे नाही. मग कॉफी नाही. म्हणे मग दूध नाही, चहा नाही, कॉफी नाही. म्हणे मग बायको म्हणे कुठं आहे? म्हणे हे काय? म्हणे मग काय करू? म्हणे घे करून. अरे काय करून घे? म्हणे गावातले लोक नाही, कोण नाही. अरे म्हणे घे करून. अरे म्हणे डीजे नाही, काय नाही. अरे ते म्हणे घे भाऊ करून, लोकाला एक भेटाना हे करून म्हणले. आणि मग त्यांनी एकमेकाच्या हाताला असं धरलं आणि जा म्हणले. आता हे दोघं जण ज्यावेळेस चालले ना महाराज, पण तिथे बाकीचे बसलेले 16,107 त्यांना लय खपवतं काय, ते एकमेकाला खुनवायला लागले. याचा पाहुणा लागतो काय कोण, याने याला दगडाची बायको करून दिली, आपण खाली थैलेली की घुमरे बोले इसकी. हां नुसते कामं करायचे का आपण? आपली संध्याकाळी मिटिंग घ्या म्हणली मुनीच्या आश्रममध्ये, मंदिरामध्ये. आणि घेतली मीटिंग आणि एक जणांनी माईक घेतला, हे बघा उद्या सकाळी 5 वाजता आपल्याला जायचं आहे श्रीराम प्रभूकडे. का? ते दगडाच्या बायका करून देतो. हो महाराज बायका मागायला जायचं म्हणल्यावर सकाळी 5ची काय गरज आहे? रात्रभर लोक इस्ताऱ्या घोटीत होते, जागीच राहिले महाराज. त्याच्यात आमची टाळ करी होती, त्यांच्याकडून तर कपडे जळून गेले. अरे सकाळी महाराज, पण त्याच्यात एक बैर होतं, ते म्हणे आपण कशाला जमलो रे? आणि ते म्हणे तुला माहीत नाही का? अरे ते म्हणे मी पाठी मागवतो, मला ऐकूच नाही आलं. अरे म्हणे आपल्याला भगवान श्रीराम प्रभूकडे जायचं ना. ते म्हणे कशाला? ते दगडाच्या बायका करून देतो म्हणे. ते म्हणे मग येड्या हो संग दगड घ्या ना. अरे हे बरोबर आहे म्हणे. तिथं म्हणले लाव पत्तर, नाही इतके पत्तर का मिळेंगे. लागले दगड घ्यायला. पण हे बघा यांनी पुन्हा वॉर्निंग दिली, दगड घ्या पण ज्याला जशी बायको लागते तसा दगड घ्या. कोणाला लहान लागतो उलची कोच्याला सगळ्याच्या पुढे धू लगेच रस्त्याला. कोणाला जाड लागत होती रात्रीच मंदिरासमोरला चोरून ठेवला. कोणाला उंच लागत होती त्याने रोडच्या काढात हलवून तिला नंबरचा उचला ना तर दुसऱ्याकडून उचलून घेतला. आणि सगळ्याच्या डोक्यावर काय? उपारण्याच्या चुंबळीन दगडो. आता भगवान श्रीराम प्रभू ते म्हणले हे माणसं तर आपलेच आहे, पण यांनी का मटेरियलचं कुठं काय बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला. पण तो न सांगता तुम्हा कळू येते अंतकरण जाणणार. ते म्हणले हे घडलं का? कारण विचारसागरामध्ये 1 कोटी कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. कार्य घडायला काहीतरी कारण पाहिजे. ते म्हणले का घडलं? हळूच बसून स्वतः चिमटा घेतला. म्हणले अरे हा आपल्याकडून चुकलं. काल आपण एक जणाला दगडाची बायको करून दिली आणि हे दगडाची बायका मागायला आली. यांना काय माहिती ती कोण होती? वस्तूची तिथं भाव पाहायला नाही आले. ते म्हणले आता यांना बायका परत पुन्हा विचार केला, आजच जर यांना दगडाच्या बायका करून दिल्या तर हे काय आपल्याकडे उद्यापासून येणार नाही. रामायण बंद, ग्रामपंचायत सुरू. नाही का? म्हणजे मग आता काय करावं? म्हणजे यांच्या अंतकर हे बघा, आता हा मंडप तुम्ही बघितला, हा मंडप बघितला. आता हा मंडप तुमच्या अंतकरणामध्ये विषय निर्माण झाला नाही का? आकर्षक वस्तू आहे ना तुमच्या अंतकरणामध्ये, ते ठसलं. पण आता हा मंडप तुमच्या अंतकरणातून मायनस करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यापेक्षा आकर्षक वस्तू दिसली पाहिजे, त्याच्यापेक्षा प्लस पॉईंट दिसला पाहिजे ना. मग आता काय करावं? मग भगवंताने काय केलं महाराज? 9 रसापैकी 1 रस वापरला. असं रूप धारण केलं गुरुजी, असं रूप धारण केलं. यांना काहीच बोलता येणार नाही, ते पाहतच राहिली. आता ते स्वरूप कोणाचं आहे? अहो भगवंताच्या स्वरूपापुढं नद्या व्हायच्या थांबल्या, गायी चरायच्या थांबल्या होत्या, गोपाळ एका जागेवर थांबली होती. आपल्या राम जन्माच्या दिवशी दुपारी एक प्रमाण येतं, माध्यानाशी दिनकर आणि पळभरी होय.
नाथबाबा आमचे वर्णन करतात. म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस 12-16 जणी हरीची नेनती 12-16 जणी हरीची नेनती 12-16 हरीची नेनती 12-16 जणी हरीची नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस म्हणून फिरती जनी हरीची नेनती व म्हणून फिरती रात्रंदिवस 12-16 कोणत्या तुमच्या डकवाडीच्या 12 तेरच्या 16 नाही. हरिराज कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया राजा कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया राजा कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया रवीच्या काळा लोपलिया रवीच्या काळा लोपलिया राजा कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया राजा कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया राजा कुमार मदनाचा पुत्र रवीच्या काळा लोपलिया रवीच्या काळा लोपलिया मला थोडा गायचा नाद आहे. छान वाजवा टाळी एकदा सगळे आणि आता तुम्ही हुशार कारागीर असल्यामुळे दांडी बसली तुम्ही कशी गवत नाही नाही तर मी तिकडे परभणीकडे गेलो ते आता ते संस्थेचे टाळकरी त्यांचे टाळ पोहोचत माझं प्रमाण होऊ नव्हतं आणि तुम्ही गुळ हाना ना मी पहिल्यांदा लहान लहान पोर घ्यायचो अंकुश महाराज गुळ ठेवायला पण मी ते बंद करून टाकले कारण ते नाकात बोटं घालते त्याच्यामुळे आपले पोर माणसं घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण इतक्या गडबडीत तुम्ही म्हणले इतके तुम्ही म्हणता का मला तुम्ही म्हणता तर नाही भाऊ तो पाया पडतो मी गुळ ठेवायला पडलो इतक्या स्पीडमध्ये जमत नाही महाराज इतक्या स्पीडमध्ये मागचा म्हणणारा माणूस तोताना पाहिजे मग तोताना तुमच्याकडे तोतानाच म्हणतो ना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज देवाची द्वारी उभा भरी आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते दिंडीतले लोक लय विचित्र महाराज 19 वर्षापासून मी दिंडी चालितो महाराज रेतीच्या गाड्या काढो पण दिंड्या काढून ये महाराज संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मैला जमा होते हिनं माझा कांगोत वारला तिनं माझा आरसा फोडला हिनं माई पिशी तुडी गेली एक दिवस माझी गाडी खराब झाली त्या गावातल्या लोकांना मी फोन केला म्हणलं मी काय येऊ शकत नाही आज माझी गाडी खराब झाली तिकडून तो कार्यकर्ता मला काय म्हणतो सोपाऱ्या कशाला घेत असतो सोपाऱ्या अरे म्हणलं मी का बाजावाला आहे मी म्हणलं माझी गाडी खराब झाली तो मला काय म्हणतो एसटीनी ना मग का फाशी आली तुम्हाला आता खालीवर काही बोलू नको मी येतो म्हणलं पण तुमच्या फाटीवर गाडी ठेवू कारण फाटी कळत नाही आता ते येड्या बाबळीत राहतील हो ना हायवेवर झाले ते येड्या बाबळीत मी त्या फाटीवर गेलो त्यांना फोन केला बरं का बाबा तर त्याने मला गाडी कोणती पाडली राजदूत रॉकेलवरली माणूस पाटला तोताना आता त्याने मा धोतरण ते पाहिलं मला काय म्हणतो मार तुम्हीचे काय अरे मी मला मीचे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक येऊन भेटले गाडी चालू कर तो मला काय म्हणतो मला डबल सीट येत नाही मला
मग मी मला मी चालितो बाबा तू बाई राम साऱ्या तयाऱ्या ठेवाला का त्या मी गाडी चालू केली तो बसला त्याला मला तुमच्या भागात ते खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना धुरा असा निघतो माग काही दिसाना आणि तो मला तुम्ही ते चालवा मग जे कामरा इतका खड्डा आला गुरुजीन त्यांनी केलं सुरू खंग 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 गाडी आदळून पुढे गेली मग म्हणतो डा विठाला राजाचा कुमार मदनाचा पुतळा रवी म्हणजे सूर्य शशी म्हणजे दीप पडले काय महाराज यांना काय बोलता येतं होय हे नुसते पाहतच उभं राहिले त्याच्यातला एक जण म्हणला ए बारे 12 वाजत आले कोणतरी बोला म्हणे त्याच्यात एक एम ए फर्स्ट क्लास होतो ते उभं राहिले ते मी बोलतो यांना वाटलं हुशारी बोलून उठ म्हणे आता यांना काय करा यांना काय म्हणायचं होतं बायका करून द्या पण हे काय म्हणतो देवा म्हणे काय बायका करून घ्या तोत्रीच वळली याची देवाला म्हणून देव म्हणले ओके मी कशाला नाही म्हणून लोकाला एक भेटाला तुमच्याकडे बाईला कामाला जायला काय रोज आहे बरं 250 आपण कंपल्सरी 200 धरू कायमचे 16,108 बायका कामाला गेलो किती पैसे येतील ते म्हणे मी तर बसूनच खाईन मग ते म्हणले पण लग्न कधी लावायचं ते म्हणले हा इथं थांबा माझ्याकडून वचन गेलं पण या अवतारात नाही या अवतारात एक पत्नी एक वचनी हा पुढील अवतारामध्ये गोकुळामध्ये मी नंदराजाच्या घरी कृष्ण नावाने प्रगट होईल बरं का अवतार नाही प्रगट होईल आणि मग मात्र तुमचा स्वीकार करेल मान्य आहे का त्याच्यात तो कोबारा म्हणली याची बॉन्ड पेपरवर सही घ्या कारण चतुरा तो शिरोमणी नक्की येशील म्हणे हा आणि मग ते 16,108 ऋषी त्या झाल्या गवळणी आणि जे वानर सेना होती ते झाले गोपाळ आणि गोकुळामध्ये भगवंताची वाट पाहू लागले विढाला काय भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण का केला होता सांगा आता काही सुशिक्षित मंडळी एका मिनिटात सांगतो त्या गावाचं नाव काय होतं गोकुळ गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समूह म्हणजे एकखट्टी राहण्याचं ठिकाण आता तिथे भगवंताने अवतार का धारण केला कारण तिथे गायी किती होत्या जशा गोकुळामध्ये पदव्या होत्या बघा पहिल्या पदव्या तशा गावात पदव्या असतात ना मुख्य लिहून घ्या आता नक्की सांगतो हां बरं का तुम्ही मोबाईल मी तुम्हाला कीर्तन झाले विचार ना तुम्ही म्हणता मी तुला भेटलो तरच विचारशील ना तू तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोलतो राहू द्या द्या ठेवून सध्या 5 मिनिटांनी मग नंतर विढाला 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 काय चाललं होतं आपलं गेलं माझ्या आपल्याला काय करायचं म्हणे हा पदव्या म्हणजे असे ऐकणारे व्यवस्थित असले बरं आहे नाही तर मी असंच बोलायला गेलो तो गुळावाल्याला माल म्हणे हे गुळ आणि तू आणि चाललो मी आणि तुला काय आणलं म्हणे तुला काय मी म्हणलं मला कीर्तन सांगायला आणि तुम्ही तू आपलं सांग आमचे कशाला डोके खराब करतो म्हणून मी आपले पाखवती ओळखीची होती मी म्हणलं काय चाललं होतं आपलं ते म्हणे मी सांगतो पण निम्मे पैसे देत असला तू आम्हाला आपण पहिल्यापासून सुरू करू गोकुळात पदव्या किती होत्या बघा मोजा गोकुळामध्ये 9 उपनंद होते 9 नंद होते बरं का 9 उपनंद 9 नंद 6 वृषभानू 2 वृषभानूवर बरं का गुरुजी गर्ग संहितेमध्ये श्लोक आहे आणि एक नंदराजा आता कोणती पदवी कशामुळे दिली जायची पहिला नंबर पहिली पदवी कोणाची आहे उपनंदाची आता उपनंद कोणाला म्हणायचे ज्याच्याकडे 5 लाख गाई त्याला उपनंद म्हणायची ते किती होते 9 5 45 लाख गाई कोणाकडे होत्या उपनंदाकडे आणि ज्यांच्याकडे 9 लाख गाई त्याला नंद म्हणायची ती होती 9 81 लाख कोणाकडे होत्या नंदाकडे आणि ज्याच्याकडे 10 लाख गाई त्याला वृषभानू म्हणायची
ते होते 6 दाईसक 60 लाख कोणाकडे होत्या वृषभानूकडे आणि ज्याच्याकडे 50 लाख गाई त्याला वृषभानूवर म्हणायची ते होते 2 त्या किती झाल्या 1 कोटी आणि ज्यांच्याकडे 1 कोटी गाई त्याला नंदराजा म्हणायची गाई किती झाल्या मी बऱ्याच वेळेस सांगत होतो तुम्हाला बीरदा वाडा तुम्ही मोबाईलच हँग आता कसं आहे महाराज पहिल्या बीरजी राहिल्याच नाही बीरजी कसं होतं कसं पावकी निमकी दिडकी आणि पहिले मजायचे सुटे दशक शतक सहस्र दशस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खरव निखरव शंकू महाशंकू हे कुठं राहिलं आता इतके 1000 कोटी तितके 1000 कोटी गाई किती होत्या माहिती आहे का 3,86,00,000 विढाला विढाला आणि त्या सुद्धा गावरान बर गावरान 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 गाय कशाला म्हणतात माझ्याकडे पाहतो तुम्ही बाबा गावरान गाय कशाला म्हणतात का गाईच्या शिंगाच्या मध्ये कवडी असावी कवडी आणि त्या कवडीपासून एक ईदभर खांदा तिचा उंच पाहिजे का तर गाईच्या खांद्यामध्ये सूर्यकिरण खेचण्याची ताकद आहे ती गाय सूर्यकिरण खेचते आणि दुधामध्ये ओतते आणि ते दूध मनुष्य पिला का माणसाची बुद्धी सतेज बनते म्हणून वेदाच्या प्रक्रिया फक्त आपल्याकडच्याच लोकांना कळतात बाहेर कुठं कोणाला कळतं ते म्हणले यांना ताकद कुठून मिळती गाईच्या मग त्यांनी आपल्या साऱ्या गायी संपवल्या आपण त्या थांबवल्या आता आपल्या लक्षात आल्या मग ते म्हणले नका देऊ गाई ताकद कुठून मिळती खांद्यापासून त्यांनी साऱ्या बिगर खांद्याच्याच पाठील्या साऱ्या जरशात वरडायला लागले तर ताल नाही स्वर नाही मग काय दारात जरशी घरात फरशी आणि फिरायला मोकळी सरशी घेणं न देणं येड्याच्या खिच्याला 3-3 पिणं काय अर्थ आहे का बरं बाबा इतक्या गाईचं दूध किती निघत असं ना हे तर म्हणतात ते मा डोकंच काम करीन तू आहे पुढं तू आपला तो चालून दे मला मी आपलं उगं बसलो म्हणून बसलो नाही बरोबर आहे आपलं म्हातारं माणूस आहे तुमची चेष्टा करत नाही पण आपण बरं पाहिजे असं आहे की नाही आपण 2 जण कीर्तन संप्रत गुळाची चहा करून पिऊ तुम्ही चिंता करू नका इतक्या गाईचं दूध किती निघत असेल बरं त्या गवळणी दुधात पाणी टाकीत नव्हत्या बरं मावशा हो त्या गवळणी दुधात पाणी टाकीतच नव्हत्या आणि तुम्ही तरी कुठे दुधात पाणी टाकता तुम्ही पाण्यात दूध टाकीता आणि गुरुजी त्या गवळणी ज्यावेळेस बाजाराला निघायच्या ना तर त्यांची पद्धत होती बघा दही दूध तूप आणि लोणी खाली काय ठेवायच्या दही दूध तूप आणि लोणी आता दही खाली का ठेवायच्या दही जर वरच्या क्रमांकाला ठेवलं ते जर असं हिसळून जर खाली आलं तर बाकीच्या मालाचा ते नाचाडा करून म्हणून त्याला खाली ठेवलं आणि दूध हे क्रियामान कर्म आहे दुधापासून दही होतं दह्याचं लोणी होतं मग तूप काय व्हायचं ते नंतर होईल पण दूध जर क्लिअर असलं तर आणि जशा बाजाराला निघायच्या महाराज बाजाराला विकण्या निघाली दही दूध तूप आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी 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 पवळ्या काही मस्तीच रान सकळ रानो माळाच धवळ्या पवळ्या काही मस्तीच अरे रान सकळ रानो माळाच वरून बाई काय किट किट वरून बाई काय किट किट इथं थांबू नका कोणी बाई माझ्या ग खरंच बाई माझ्या ग हिच्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी टाइम इज ओव्हर नाही बरोबर आहे ते त्यांची निघण्याची पद्धत सांगतो तुम्हाला दुढीवारी दुढीवारी दुढी
दुडीवारी दुडी गवळणी जाते निघाला दुडीवारी दुडी गवळणी जाते निघाला दुडीवारी 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 गवळणी साधे निघाल्या दुडीवारी दुडी गवळणी साधे निघाल्या गवळणी गोरत दुडीवारी दुडीवारी दुडी गवळणी जाते निघाला दुडीवारी दुडी गवळणी जाते निघाला गवळणी गोरसा गवळणी गोरत गवळणी गोरसा म्हणून विसरले दुडीवारी 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 दुडी गवळणी साधे निघाल्या दुडीवारी दुडी गवळणी साधे निघाल्या दुडीवरी मला गाणारे वाजवणारे असले की मग आनंद वाटतो मला गाणं अशी वारकरी माणसं पाहिजे वारकरी कारण माणसानं विचारच करावं पण वारकरी असलं पाहिजे विचारत करू नये असं नाही केलंच पाहिजे पण वारकरी बात पाहिजे कारण वारकऱ्याला समज सूचकता कळते मेलेल्या माणसा पुढं भजन म्हणलं वारकरी पाहिजे विचारत झालं मौती पुढं वारकरी पाहिजे वारकरी त्याला माहिती याच्या पुढं काय म्हणतं निस्ता विचारत केला आणून बसा बरं तो लगे अलंकार टाकतो उजळले भाग्य आता म्हणलं तो मी आला म्हणलं तुला कळतंय का मला ते माणूस मिळाला तू उजळेल बघ मी त्याला गज बशील आणि दुसरा कोपऱ्यातून म्हणतो कृष्णा गोकुळ आता इथं आणि मला वारकरी माणसं खूप आवडतात ना वारकत आणि नाही तर मग आमच्या दिंडीत 2-3 जण काकडा म्हणते त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्याच्या दोन त्यांच्याकडून नाते लागतं त्यांचं सुरू होतं अरे ओटा जागे वारे आता अरे मरण करा रे पण लई गाठ पडती मार आणि पक्वा त्याला किती गोड चाल काढा त्याची एकच चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी 2-2 रुपयाला 4 आणि कमी दुडीवरी ज्या गवळणी निघाल्या भारत बाजारला आणि गल्लीनं चालले मग गावातले लोक म्हणायचे काय आणलं विकायला तर त्यांच्या डोक्यावर काय आणि त्या काय म्हणायच्या गोविंद घ्या गुणी दामोदर घ्या गोविंद घ्या गुणी दामोदर घ्या गोविंद घ्या गोविंद दामोदर घ्या गोविंद घ्या गोविंद दामोदर घ्या तव तव हसती मधुरे जागे तव तव हसती मधुरे जा गोविंद घ्या गुणी दामोदर घ्या गोविंद घ्या गुणी दामोदर गोविंद घ्या गोविंद दामोदर घ्या गोविंद घ्या गोविंद दामोदर मला वावा म्हणता एखादी वेळ हा टाळी वाजवा आणि मला काय दिसतं वावा म्हणलं लय झाले पहिलं मला काय नवऱ्यानं मारलं काय आणि पावसात भिजलं काय सारखंच वाटतं आपल्या 7 मात्रेतून चालू होते महाराजांच्या पहिल्याच मात्रेतून चालू होते एक नंबर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हसती मथुरीतले लोक म्हणले यांना वेळ लागलं का यांच्या डोक्यावर दूध तोपलं या म्हणजे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या हे का झालं होतं माहिती का माणसाने एखादी वस्तू जर अंतःकरणापासून जर बघितली तर ती ज्या प्रकारे इंद्रियाच्या द्वारे आत जाते त्याच प्रकारे बाहेर पडत असते अंतःकरण वृत्तीपासून जर बघितली ना तर ज्या प्रकारे आत जाते त्या प्रकारे त्याला प्रमाणे देखीला डोळा बैसला देखीला डोळा बैसला म्हणे देखीला डोळा बैसला म्हणे देखीला डोळा बैसला म्हणे त्याची वंदनी
पैसला होता मनी येत होता वदानी तोच. महाराज साऊंड सिस्टम गोड आहे बरं का. म्हणजे कसं आहे म्हणजे क्वांटिटी नाही क्वालिटीला महत्व आहे नाही का. परवा मला 12 माईक होते त्यातले 6 चालू होते 6 चालू होते 6 चालू होते 6 चालू होते. काही 4G विनोद आहे. मी परवा असं महाराज नाशिकला त्या साऊंड सिस्टम वाले वर्णन केलं. मी म्हणलो काय तुमचे मॉनिटर काय तुमचे स्पीकर वा 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 काय गोड आहे. त्याने मला कीर्तन संपल्यावर 5,000 रुपये दिले मला. त्याने तर टेबलाच्या खालून मुटके घाले. विनोदी स्वभाव आपलं तसं काही नाही. देखीला होता डोळा बैसला होता म्हणे तोच वदनी. महाराज सकाळपासून गेल्या त्या बसल्या ना त्या जाऊन. पण त्यांना आलं पूर्वीची आठवण रामावतारात अजून काही येईना. आणि त्यांना लागली अवस्था अशी अवस्था लागली डोक्यावर ते दही दूध तुपलोनी तसंच बरं का. तर त्याला प्रमाणे भार वित्त विसरल्या. भार म्हणजे बोजा आणि वित्त म्हणजे पैसा. आता विकलं म्हणावं तर जवळ पैसे नाही आणि नाही विकलं म्हणावं तर डोक्यावर यांना वजव आहे ना तशाच बसल्या अशा. बरं बसल्या कशा महालक्ष्मी बशिल्यासारख्या. हालाना डोलाना बोलाना गेल्या का काय ती कळाना बसले. मग गावामध्ये चर्चा सुरू झाली. एक गवळण पलीकडल्या गल्लीत गेली. काकू कोण गेली तिकडून. मग काकू म्हणे कोणकडं आली ग. काही तुमच्याकडे चालते म्हणे. मग काम होतं काय काम होतं काही नाही पण यायचं होतं पण मग कोणाला सांगू नका बरं का. ते नाही तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सांगत असते म्हणे. बरं काय झालं. त्या पलीकडल्या गल्लीतल्या 10-12 जणी गेल्या बाई म्हणे अजून यायचा पत्ता नाही. काकूची चहा आणली आणि पलीकडं नानी कोण गेली. नानी म्हणे कुणकडं आली ग तुमच्याकडे चालते पण काय काम होतं काही नाही आलते बाय पण कोणाला सांगू नका बरं का मी तुम्हाला सांगत असते. ते बरं काय झालं. त्या पलीकडल्या गल्लीत 10-12 जणी गेल्या बाई ते अजून यायचा पत्ता नाही. नानीची चहा आणली आणि आबाई कोण गेली पलीकडे. म्हणे आबाई काय झालं कुणकडे चालले काही नाही तुमच्याकडे चालते म्हणे. मग कोणाला सांगू नका बरं का. साऱ्या गावाला येडा कोणाला सांगू नका. आणि पुन्हा सगळ्या जणी मारुतीच्या मंदिरात जमल्या अजून काय म्हणते हा बा गत बसा बरं कोणाला सांगू नका आणि सांगितलं कोणी येणार. आणि म्हणते हा बा तुम्ही इथं बसा मी शहाणे हाताने पाहून येते. आता शहाणा हात कसा राहतो आपल्याला तरी काय माहिती. ही गेली तर त्या अशा बसल्या होत्या. आता साधकाची अवस्था साधकाला कळते. ही त्यांच्यातली होती. हिनं विचार केला यांना नक्की साधना म्हणजे अवस्था लागली. हिनं असा कान लावला असा कान. तर आमचे गुरुनाम गुरु राजगुरु गोरक्षनाथ महाराज नवल सांगायचे ज्याला तत्व कळतं नाही का पंचतत्व ज्याला कळतात. आपली चंद्रनाडी कधी चालावी सूर्यनाडी कधी चालावी सुषुम्ना कधी चालावी म्हणजे यांच्या कोणत्या अवस्थेवर आहेत ह्या म्हणून असा कान लावला तर तिच्या एका गवळणीची अवस्था बाहेर पडत होती. काय अवस्था बरोबर बाहेर पडत होती सांगतो. बैसले मी होते रंगमारी आरते लाविले चा आरते लाविले चार हरी माझ्या मंदिरी कधी मंदिरी कधी करिया हरी माझा मंदिरी कधी करिया देवा माझा मंदिरी कधी करिया. हरी 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 मंदिरी कधी करिया मंदिरी कधी करिया देवा माझा मंदिरी कधीतरी माझ्या मंदिरी कधी करिया देवा माझ्या मंदिरी कधी करिया देवा माझ्या मंदिरी कधी करिया. पैसले मी होते रंगमहाली. काळजीपूर्वक आहे का बरं का फक्त 15 मिनिट सांगतो. रंगमहाल म्हणजे कोणता हा बांधलेला बंगला नाही
याला काय म्हणतात रंगमहाल. बैसले मी होते रंगमहाल. ते कबीर पण तिले मस्त म्हणतात बाबा. बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. लय गोड म्हणते नाही का. त्याला बंगला म्हणतात. त्याला जाऊ द्या. 1986ला एक कविता होती बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया जाता तरी सुखे जा कुणावरी न बोजा. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या अर्धारास नाही दोऱ्या. हे पहिलं होतं. तुम्ही शांत बसा 2 मिनिटं. हो काहीच नका करू तुम्ही शांत बसा. म्हणजे लोक काय करतात तुमच्याकडे बघतात सारं म्हणजे विचार काय होतं ते दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आता शाळेत त्या कविता नाही. आता या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावी स्लॅबकडे पहावी मनक्यात घ्या पोहावे. विठाला विठाला लावायची काय गरज आहे. 4 एक आरशात भागत नाही का. बरं जाऊ दे आरशात जाऊ. तुम्ही डोळे किती 2 तुम्ही म्हणता हे आम्हाला चिचरितो का तू काय माणूस हे राव काय नाही. डोळे किती 2. आता तुमच्याजवळ जे बागायतदार आहे ना त्या बागायतदाराने एक डोळा जाम झाका तुमचा झाका प्रॅक्टिकली दाखल. आता हे माईक किती आहे. हा आता डोळा उघडा. आता किती आहे कसं काय एका डोळ्याने एक दुसऱ्या डोळ्याने एक कसं काय. हे याला ज्ञानोबा म्हणतात सत्सताहून विलक्षण. इथं डोळे इथे तुम्ही डोकं लावूच नका. इथं 2 डोळे एक दिठी 2 ओठी एक गोठी 2 डोळ्या मिळून दृष्टी तयार होते 1. हातावर हाताजळक ध्वनी निघतो 1. बरोबर आहे. लोक म्हणतात देव सगुण का निर्गुण. आता आवाज आला कोणत्या हाताचा सगुण निर्गुण एकू मग हिला वाटलं तर ही गवळण गाण येतो हिची अवस्था दुसऱ्या गवळणीची अवस्था पाहिली तर तिला कान लावला तिची अवस्था काय बाहेर पडत होती. वारियाने हे वारियाने कुंडलाले 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 ग डोळे मोडीत ग मोडीत ग मोडीत राधा चाल डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग डोळे मोडीत राधा चाल मोडीत ग डोळे मोडीत ग डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग डोळे मोडीत राधा डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग मोडीत राधा चाल डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग मोडीत राधा चाल डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत ग डोळे मोडीत ग डोळे मोडीत राधा वारियाने कुंडल आले किती गोड नाचतात बाबा. नाही असं ताली माणसं पाहिजे हो. नाही तर काय उगा म्हशीचे पाय पाळल्यावर नाचत. वारी आणि कुंडल आले बरं का झुंबर नाही. नाही संतांची पण म्हणजे प्रसादिक वाणी ती. कुंडल वेगळे आणि झुंबर वेगळे. झुंबर समजा एखाद्या मावशी झुंबर हलावे लागतात आणि कुंडल हलत असतात. एखाद्या मावशीला 3 घासाचे करून आणले की ती दुसऱ्या दिवशी गल्लीन चालली का. आणि कुंडल म्हणजे इडा पिंगला शिशुमना डाव्या बाजूची रुद्रायणी मुलाधारच्या ठिकाणी 3.5 वेटोळे घालून बसली. ब्रह्मरांतून आपला फडा काढून बसलेली आहे. तिला वारं चालू असतं. कोणतं वारं भरलं या नाही. अजपा जपने अजपा जपने उलट प्राणात अजपा जपने अजपा जपने अजपा जपने उलट प्राणात अजपा जपने तेही मनाचा निर्धारू आहे तेही मनाचा निर्धारू आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे तेथेही मनाचा निर्धारू आहे तेथेही मनाचा निर्धारू आहे. हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. नाही नाही असं पाहिजे म्हणजे मला एक स्वर गायतो शिर गायन ताल गायतो भाग नाही तर तुम्हाला सांगतो काय सांगावं मला काही काही बेसुरी माणूस नाही पाहिजे फक्त. बेसुरी म्हणजे बेसुरी वारकरी नसतो बरं का. बेसुरी वारकरी नसतो कारण कीर्तनकारांनी साऊंड सिस्टम गाणाराचा वाजवण्याचा कधीच अपमान करायचा नाही श्रोत्याचा नाही. मी या मताचा माणूस आहे. आता काय योगायोगाने आपल्या भेटी वाटतात नाही का. आता पुढच्या वर्षी कोण मरतं कोण जगत आपल्या दोघात तुम्ही राहा तुम्ही तसे हे म्हणतात तो हीच राख होऊ दे ना. मला बेसुरी म्हणजे कशाला म्हणतात बेसूर सूर सूर स्वर नाही बरं का. सूर हा आहे सूर म्हणजे देव. सूर म्हणजे देव आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला बेसूर कीर्तनाला नाही भाजनाला नाही. बेसूर कुठं लोक पंक्तीला बसले हरे राम 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 हरे 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 कृष्णा त्याला म्हणलं तू पाय पडतो मौतीला बाटल्यासारखा येऊ नको. तो मला मी भजन म्हणलं उठीतून ते मायपासून उठलं आणि तिकडे जाऊन माईक घेतला आणि म्हणतो रावणा रावणा अरे का बाईस ना. अरे अन्नदान लोकांनी प्रेमाने अन्नदान तिथं रावणाला कशाला बरं. त्याला मी तिथून उठून दिलं आणि तिकडे जाऊन सुरू केलं बा रावणा रावणा राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दे केले तर तुझ्या काय बापाची. त्यांना फक्त चांगला मेळ पाहिजे. पेढे बर्फी जिलेबी लगेच सुरू करते साधा सर्वादा लाडू तुझे कारणी उपेक्षू नको तू जिलेबी माता मागणे माझे शंकर पाळेची आता विठाला विठाला कुंडल कुंडल म्हणजे इडा पिंगला शिजुमना ही रुद्रायणी भेटलेली ना तिचा फडा आहे काढलेला पडजीब आपण ज्याला म्हणतो ती हल्ली पाहिजे कोणतीने नामस्मरणाने. चला जाऊ द्या. मग ती म्हणे तुम्हाला झालं काय. अगं राम अवतारात वचन दिलं ना अजून यायचा पत्ता नाही आम्हाला अवस्था लागली. आणि ती मला कम नाही लागली. अगं साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही तू आमच्यात बस ना. ती त्यांच्यात बसली आणि 10 मिनिटाच्या नंतर बाकीच्या म्हणल्या का ग आपल्याला जी बोलायला आली ती कुठे का ग गंगू काय झालं. ती म्हणे बाई मी तुम्हाला नाव ठेवलं आता जे तुम्हाला झालं तेच मला झालं गवळणीच्या पहिल्या चरणात. पाहता गव पाहती गवळणी 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 तवती पालती तवती पालती दुलारी हा 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 म्हणती नंदाची आपुरे म्हणती नंदाची आपुरे तवती पाल तवती पाल पाहती गवळणी तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी पाहती गवळणी तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने तवती पालती दुधाने
पाहती इति पालथी दुधानी, म्हणजे आत पाहिलं तिने ई व्यत्यय लावायचं इथं. तर ती दुधानी पालथी झालती. दुधानी पालथी म्हणजे काय? मी कुठून आले याचं भान नाही, कुठे जायचं याचं भान नाही राहिलं. आता मी क्रियामान कर्म माझं थांबलं. दुधापासून दही होतं, दह्याचं लोणी ताक काय होईल ते सगळं होईल. पण दूध जर क्लिअर असलं तर, आणि दूध जर नसलं तर नो दही नो तूप नो लोणी. म्हणजे मी कुठून आले याचं भान नाही, कुठे जायचं याचं भान नाही. महाराज लोक देवाला चोर म्हणतात. बरं गुरुजी, देवाला चोर भाजनाला बसले का धरीला एवढ्यावर थांबत नाही. अरे धरीला, अरे ते का कुत्र्याचं पिल्लू आहे काय. आणि गवळणीचं एक असं झालं महाराज, आता कोणतीही गवळण म्हणायचं त्याला एका जणात लावून द्यायची. घागर घेऊन पाण्यात जाता मथुरे जाताना एका जण पूर्ण कमी झाली गवळण. त्याला काय राधे चाल माझ्या गावाला जाऊन सारं गोकुळ फिरून पाहू. तोंड धुवून तर घे. नाही ते दिंडीमध्ये कसं असतं मग टाइमपास असतो. कसं दुपारी काकडा संपला की एकदा माहिलाकडे माईक गेला की मग एकदम मस्त रस्ता कट होतो. बरोबर आहे की नाही. चला जाऊ दे, काय चाललं होतं आपलं. अरे हे म्हणतात तू आता भंडीला गाड्या, मला काय देवाला चोर म्हणतात. देवाला चोर, पण देवाने काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चित्त चोरी येले. तो का म्हणे येणे गरुड ध्वजे. अंतकरण चोरलं त्याने, अंतकरण. पण ही म्हणे महाराज देवाला चोऱ्या करायची काही गरज नव्हती. महाराज काय गरज होती? पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गाईच्या खोरात पाणी तुंबलेलं असावं आणि त्याच्यात चेहरा जर दिसला तर चोरीचा आदळ येतो. भागवतामध्ये वर्णन आहे. आता यांनी सत्राजित नावाचा राजा, त्यांचा काय सामंतक म्हणे चोरला होता का, पण आदळ यांच्यावर आली. मग त्यांनी गेले. आमच्याकडे पैठण तालुक्यामध्ये जामवंत आहे, जामखेड. त्या जामवंताशी, कारण सत्राजित नावाचा राजा त्याच्या मुलाला तो गेला शिकारीला, त्याच्याकडून मनी नेला वाघाने त्याला मारून टाकलं. पुढं अस्वलाने वाघाला मारलं आणि तो घेऊन गेला. त्याच्या पाठीमागची फार मोठी पार्श्वभूमिका आहे. आणि मग तो मणी आणला तिथून. पण ती मणी आणताना त्या जामवंताची एक जामवंती होती, तिच्याशी लग्न करावं लागलं. पण तिचा चेहरा होता आस्वालाचा. मग तिचा चेहरा आस्वालाचा श्रीचा करण्यासाठी पैठण दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण नाथबाबाच्या पाठीमागं कमलतीर्थ आहे. कमलतीर्थ, त्या कमलतीर्थामध्ये जर बोट बुडवलं तर तो चेहरा श्रीचा झाला होता. आजही कोणाच्या तोंडावर जर पुळ्या असल्या तर त्या कमलतीर्थात जर तो बोट बुडून जर तोंडाला लावलं तर पुळ्या जातात. म्हणजे थोतांड नाही, खरोखर आहे. आणि मग तिच्याशी वापर पडला. काय चोऱ्या करायची गरज होती का? पण ती म्हणजे हे कशामुळं झालं म्हणजे त्यांनी मला राम अवतारात वचन दिलं तर. आणि हे काम आता नाही. सावता महाराजाच्या मळ्यामध्ये भगवान परमात्मा गेले. सावता महाराज म्हणले सावता म्हणे काय मला लपायला जागा दे रे. आणि ते म्हणे का म्हणून? ते माया मागे चोर लागले. सावता महाराज म्हणले साऱ्या दुनियाचा चोर तू आहे मागे चोर लागले. सावता मला चोर म्हणतो, मला चोर म्हणतो. अरे तुझ्यासारखा तर चोर नाही रे. आणि खरा चोर कोणाला म्हणतात? जो कधीच धरल्या जात नाही त्याला चोर म्हणतात. आणि जो धरल्या जातो त्याला भामटा म्हणतात. भामटा वेगळा आणि चोर वेगळा. मग भामटा बारा का चोर बारा? चोर बारा. भामटा रे. मला एक माणूस भेटला, मला म्हणे वाघ मारायचे का तुम्ही? म्हणलं हा. तुमचं नाव ऐकून नाही राव. म्हणलं मग तुमचा स्वभाव बी चांगला आहे. म्हणलं मग काय बिडी प्यायची की तुला? लय वर्णन केलं त्यांनी माहिती. मग मी म्हणलं काय भानगड आहे? ते म्हणे मला वाटतं तुमच्या संगत राहावं. म्हणलं राय भाऊ. ते राहिलं 2-4 वर्षांनी. एक दिवस मला म्हणजे 10,000 रुपये लागत होती. मी दिले. ते जेत गेलो तर फिरून थोबाडं दाखवेन. मी यांना सांगितलं तुमच्या भागाचा माणूस विचारा त्याला म्हणे करे तो जाण वाघ मारायचा काही व्यावहारिक काय? ते काय म्हणतो आहे. आणि किती घे? 10,000 येत नाही. आणि किती दिवस झाले? 5 वर्ष झाली. अरे म्हणे मग कम नाही दिले. आधी आता येते ना त्याने कुठं नांगर वाढला. भामटा. ही चोरी कोणी केली? त्यानंच केली गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये.
म्हणती नंदाचिया पोरे 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 आजी तारी केली खरे आजी तारी केली खरे आजी तारी केली खरे केली खरे म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे वाजवा म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे आजी तोरी गेली खरे आजी तोरी गेली खरे आजी तोरी गेली खरे म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे चोरी केली नंदाचिया पोरे ती म्हणती काय म्हणती नंदाचिया पोरे चोरी केली खरे ही चोरी दुसऱ्याला करता येणार नाही कारण अंतकरणाची चोरी कोणाला करता येईल बाकीच्या चोऱ्या कोणाला करता येतील पण अंतकरणाची चोरी भगवंताशिवाय कोणाला करता येत नाही ती म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे पण ही खरी त्यांनीच केली याला काय साक्षी पुरावा कारण पुरावा कधी कधी आपला पुरावा लवकर सापडतो आपला पुरावा नाही सांगितला तरी आपल्या तोंडात नाचतो शाळेमध्ये दोन पोरं उशिरा आली गुरुजीने एकाला उभा केला उभा राय म्हणे काय उशिरा का मला रे ते म्हणे गुरुजी माझा येता 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 1 रुपया हरवला राव म्हणे मग बैस खाली आणि दुसऱ्याला म्हणे तू कम उशिरा आला ते मी त्याच्या 1 रुपये पाय देऊन उभा होतो म्हणे सापडत पुरावा त्याला काय आपल्या तोंडात नाचत पण देवाचा पुरावा सापडून होय नाही 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 त्याचा पुरावा सापडू शकत नाही बरं चला जाऊ ती म्हणती नंदाचिया पोरी आजी चोरी केली खरे खरे चोरी केली नंदाचिया पोरी याला शेट्टी भक्ती म्हणतात पण बाकीचे चोर घरातून चांगली वस्तू घेऊन जातात आणि वाईट वस्तू फेकून देतात पण हा काय करतो भक्ताच्या वाईट कर्माचा नाश करतो आणि चांगला भाऊ त्याला प्राप्त करून ठेवतो तया विन नाशी नव्हे दुसरी ऐशी शेवटी जगद्गुरु तुकोबारा भगवंताच्या समोर हात जोडून उभा राहतात देवा तुम्ही नेहमी अवतारला या जा ना ते म्हणे मला नेहमी येता येत नाही का म्हणे मला रजतम सत्व 3 गुणाचा स्वीकार करावा लागून आणि 3 गुणाचा स्वीकार करायचं आई वडिलाचं नाव सांगावं लागेल तसं मला येता येणार नाही भगवंताचे 3 गुण होते आस्ती भाती आणि प्रिय आस्ती म्हणजे आसनी भाती म्हणजे भाषणी प्रिय म्हणजे आकर्षकता देव कुणाला कळत नव्हता मग तुकोबार म्हणतात आमचे 2 गुण त्यात टाक कोणते नाव आणि रूप मग आला नावा रूपा आणि तो का म्हणे झाला सोपा आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासे खळे धरुणी नावा रूपा आणले अशी विभक्ती लावायची त्याला म्हणजे त्या गवळणीमध्ये चर्चा सुरू झाली म्हणे का ग आपल्याला असं कम झालं कोण एक गवळण म्हणजे त्या मेल्या तुक्यानं सवे तुकया मेला सवे तुकया मेरा सवे तुकया मेला सवे तुकया मेरा सवे तुकया मेरा सवे तुकया मेरा सवे तुकया मेरा सवे तुकया हरी हरी बोल
थोडंसं बायपास जायचं आपल्याला, नो ट्रॅफिक. चला जाऊ द्या. आता इथे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा, भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताच्या खोड्या सांगायच्या ना, आपल्या खोड्या त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण त्याच्या खोड्या सांगावं लागतील नाही का. हातावर करा आणि राहू द्या, मी येतो चहा घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा जरा काय हे जीवन लय गोड आहे बरं का. या जीवनात म्हणजे पाहतो तुम्ही, ती विठोबा मध्ये बसले ती एकमेकाला ढकलून देते, पुढचा टाळ व्हायचो मागतो त्याचा शर्ट खालच्या टाळ घालतो वरून आणतो. कारण हे जीवन आपण जगलेले माणसे लय गोड आहे म्हणत. पण आता सोपं झालं, पहिले तुकडे खायला भेटत नव्हती मला, पण आता लय गोड आहे. आणि मुलं संस्थेत टाका महाराज, नाही कायमचे टाकता आले तर शिबिरात तरी 1 महिना टाका. कारण चांगलं काय आणि वाईट काय त्यांना कळतं. नका का माळी घाले ना, पण दुसऱ्याचे तरी काढणार नाही. बरोबर आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो ना. तुम्ही हे 2 मुलं इकडे, अरे अलीकडचे 2 जण इकडे इकडे या इकडे, तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली. पैसे जाऊ द्या, 10 मिनटं जास्त होते. होय बाबा, तुम्ही म्हणता तो चालून ते संध्याकाळ लोक. एक जण इकून या, एक जण इकून. बरं इथंच राहा, जाऊ द्या जाऊ द्या, इथंच राहा, इथंच इकडं पाहतो. याच्यातला कोणता आवडत तुम्हाला? त्यांनी काय केलं तुमचं? त्यांनी केलं काय तुमचं? अरे ही आमच्याकडे संस्कृती ही शिका. विठाला 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 विठाला. याच्यानंतर वारकरी संप्रदायाची धुरा आपल्याला त्यांच्या खांद्यावर द्यायची. चला जाऊ द्या. म्हणून तर भगवान श्रीकृष्णाने चोऱ्या केल्या त्या लहानपणी. भगवंत श्रीकृष्ण बरं का, भगवंताच्या अवताराचे 3 कालखंड आहे. 11.5 वर्षे गोकुळात काले केले, 13.5 वर्षे मथुरेत मारामाऱ्या केल्या आणि 100 वर्षे द्वारकेत राज्य केले. किती झाले? अरे हे म्हणतात तुला मीच दिसतो का काय माणूस आहे? जाऊ द्या. आणि मग वचन दिल्यानंतर भगवंताने अवतार धारण केला आणि गोकुळामध्ये आले आणि म्हणले आता का रे कृष्णानं, कृष्णाला विचारलं का रे माझे गडी कोण कोण आहेत रे? मी कोणाला कोणाला वचन दिलं? गोपाळ झाले बाजूला. अरे म्हणे तुम्ही तर वंगाळ झाले, आपल्याला तर कागासूर बाकासूर कालियामर्दन करायचंय आणि तुम्ही अशी उद्बत्ती पैलवान झाले. तुमच्याकडे गाई नाही का? तुमच्याकडे आमच्या गाई भरपूर आहे राव, पण मग आणि आमच्याकडे दूध निघतं, पण दूध जातं डेअरीला आणि ठेसा राहतो डेअरीला. म्हणे मग मी त्याच्यासाठीच आलो. म्हणे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी, पण हळूहळू कोणी कोणाशी न बोला. पत्ते सांभाळा. काय घ्या? उंच उंच काठ्या घ्या, खिशामध्ये सराटे घ्या, वस्त्र गाळ करून माती घ्या, हातामध्ये खडे घ्या. ते म्हणे कृष्ण हे काय भांडणाचं साधन झालं होय रे? कुरडी भाली कोयते सोडून दिले. हे काय खडे कशाला? ते म्हणे खडे असे त्या शिंक्याला फेकून मारायचे त्या गाडग्याला, आणि ते रिकामा असलं का खन्न वाजन आणि भरलेलं असलं की भद वाजन. आणि मग रिकाम्या गाडग्याचाच जास्त आवाज येतो बरं शास्त्री. काय अलीकडं जाऊ द्या बोलत. आणि म्हणले या काठ्या कशाला? मग बसल्या बसल्यात फोडायचं आणि फुटलं की खायचं. आपलं का हात पुरणार आहे का? आणि ते त्या जर मागं लागल्या तर मग खिशातून सराटा काटा माहिती ना, तो असा मागं फेकायचा आणि मग त्याच्या पायात घुसल्या आणि त्या बसल्या का आपण पळायचं. अरे ते म्हणे काय कृष्णा तू काठी आपण बाबडीची घेऊन मोठेली. ते म्हणे तुम्हाला माहित नाही मी डिप्लोमा केलेला आहे. कारण सराटा काटा फार इमानदार, कसा फेका एकाची ड्युटी चालूच असते. सतत ऑनलाईन असतो सराटा. हा 5G कार्ड आहे.
ते म्हणे त्या जर चपला घालून आले तर मग खिशातून माती काढायची मागं फेकची त्यांच्या डोळ्यात गेली त्या बसल्या का आपण पळायचं एकदम त्या चष्मा घालून आले तर तवा चष्मेच नव्हती तवा चष्मे नव्हते आणि मग अशा त्वऱ्या करायला लागली भगवान श्रीकृष्ण. आता त्या म्हाताऱ्या काय करायच्या तूप काढायचं थोडं थोडं तयार व्हायचं पहिलं मग एका डब्यात ठेवायचं आणि तो डबा मोठ्या डब्यात ठेवायचा आणि तो डबा कपाटात ठेवायचा आणि त्या कपाटाची चावी कमरेला नाही पिशव्या होते पहिल्या पिशव्या म्हाताऱ्या माणसाकडे पिशव्या होते असे मोठे 4 पुडदी त्याला एकाच्यात तंबाखू एकाच्यात चुनीची डबी एकाच्यात पानं एकाच्यातून चोरून ठेवलेले पैसे आणि मग ती यायची तिथून आली ना. आता हे भगवंता पुढं कुलूप काय करते एका कपाटाची आता ती साखळदंड अशी नुसते पाहिले तर गळून पडली होती आणि एवढी कुलूप काय करीन हे भगवान श्रीकृष्ण त्या कुलपाकडे पाहिलं ते हातपाय सोडून द्यायची मोकळ्याची आणि मग हे घरात जायचं काय खायचं त्या कुलपाला म्हणायचं झालं बाई पुन्हा जाऊन बसायची हे मार बसायची हे बाबा बोल नको आणला शांत बसायची. मग ती आली की तिकून तिची सासू ती कुलूप उघडून पाहिजे. अगं याच्यातलं तूप काय झालं का तेव्हा या बाय मला काय माहिती तेव्हा या बाय दुसऱ्या दिवशी पाहिजे अगं तूप काय झालं का मला काय माहिती ते म्हणे. मग आता सासूचं बोलणं ते तसं आपण थोडं थोडं करून सासा बाय आणि मग ते कोण खातं मग काय का बाहेरचे लोक येते काय मग याला काय बेताड खाती काय याला काय कोपाट खाती काय आणि आपण कोणाचं नाव घ्यावं बाय कोण रादूळ घ्यावं आणि मग घरातलंच कोणतरी असं बाय माणसाचं बोलणं ते तसं जवळची जवळ बोलायचं पण कळून देत नाही. दोघीचं दारोदार असं दोघीचं भांडण असावं येईन तिच्याकडे पाहिलं तिने हिच्याकडे पाहिलं ती म्हणजे अगं थिर इथंच घरी के घालते आणि ती म्हणते कोणाला बोलली आणि मी मांदिरला बोलले तो ह्या नावाला कोणा धडकीले मांदिरला कळतं काय बाया माणसाचं बोलणं लय अवघड मला. मकर संक्रांतीच्या आधी 2-3 दिवसांनी आमचे भांडेच आदळायला लागले भांडे मी म्हणलं भांडे का मापटू राहिले गो मग माझ्या उशाला लाल पायचा नारसा संगत होता कशाला सुकून पाहायला मी सुकून पाहिलं तर साडीचं निघालं मी घेतली नाही फक्त मला द्यावा टाईम द्या जरा मी घेईन तोपर्यंत मोकळं खेळा बाया माणसाचं बोलणं कळत नाही. हे तिला सांगते ती तिला सांगते ती तिला सांगते ते नाही आपण जर याचा गुन्हा असा सहन करते आपलं नांदू द्यायचं नाही म्हणे. मग आपण काय करू मोर्चे घेऊन याच्या आईबापाला सांगून पाहू आणि त्याने ऐकलं तर ठीक नाही तर चपलाने आणू. मग निघाल्या ते म्हणे आपण चाललो पण आपल्यात भांडायला कोणी ते मी तुम्ही इथं घातला मी पलीकडल्या गल्लीतल्या गंगूला बोलून घेते मी ती चांगली भांडते मी इथं कोणी नसली म्हणजे बरं आहे मला राहायचं 1-1.5 तास. महाराज भांडकुदाळबाई कोणाला म्हणतात नाही का सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिने आली पाहिजे तिला भांडकुदाळ म्हणतात. आपल्या बाय माणसाला एकदाच म्याला मुर्दा एवढं फक्त अशी पुढं झाली ना असा आवाज द्याला यशोदेला यशोदे बाळा तुझा कान यशोदे बाळा तुझा कान यशोदे आधुनिकालाच नाही तुझी या मनाला तुझी तुलाच गोड वाटे. अगं याला काही सांग यशोदा म्हणते काय झालं काय आमच्या घरी येतं आमच्या सोनाच्या वाटेला जातंय. यशोदा काय म्हणती मालेक काय माकळाय काय तुमच्या घरी यायला म्हणजे चोरचे चोरून पुन्हा शिरतो. कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवीत नाही. जी बाई लेकराला नाव ठेवती ती त्याची आईच नाही भाऊ. एखादी जर पाहा तुम्ही 2 मैलाची भांडणं ऐकावं एखाद्या बाईन म्हणून तो पोरग माय पोराचं वाटत जातं बाय ती म्हणती मालिक कोणाच्या वाटत जायला मोकळत नाही मायाला का मला गॅरंटी मालिक कोणाच्या दगडच रचित नाही जिथं तिला गोडच असतं महाराज. एखादीचं काळं बी असलं खेबडं जरी असलं ना ती म्हणती मा पंडित मा सो नाही मा बाबडे
मी एक ठिकाणी फेटा बांधायला गेलो, एक मावशी मसाला वाटीत होती, तिची सासू घरात बसलेली, तिथं लेकरू अंगणात ठेवलेलं काळं खाप, दिवसा बॅटरी लावून पाहावं, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, एवढी मोठी ढेरी, वाटीत काला कालिलेला 100-150 माश्या नाकात, आणि मी असा घरात पाय ठेवला, ती म्हणते महाराज मा वाघ आहे बरं तुम्हाला, वारे वाघ, आणि आतून सासू मध्ये महाराज माझ्या वाघाचं पिल्लू येते, मला धन्य माता पिता, ज्याचं त्याला गोडच असतं की नाही. महाराज ते तुकाराम बोलाय गोड वर्णन करतात, 5 वर्षाचं माझं गे बाळ अंगणी ग माझ्या खेळ घेत विलसकत घेता बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजीरवाण, 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 काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी, खाऊन लोण्याचा गोळा घ्याळ घेता या गोपाळा गे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घेता या गोपाळा गे, खाऊन लोण्याचा गोळा घ्याळ घेता या गोपाळा गे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घेता या गोपाळा गे, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारी, तुम्ही याची संग सोडा गे गोकुळ जाणारी, तुम्ही ठाईच्या ओढाला गे गोकुळ जाणारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी, गोकुळच्या नारी. तुकाराम बोल म्हणे तुम्ही लपून याची गोटी गे, लागता हरीच्या पाठी एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या नारी. लय गोड. त्या म्हणल्या बाई तर आपला 7 बारा उचकायला लागली बाई म्हणे, मग आपणच धरून हाणू आता. त्या निघाल्या घरी रोडना, आणि एक म्हातारी मधल्या वाटाने येत होती, तिच्या हातात काठी होती, काठी टेकायची होती, पण त्या दिवशी तिचे म्हातारीचे भांडणं झाली, त्याच्यामुळे तिने अशीच धरली होती, आणि म्हातारीचे भांडणं झाले त्या दिवशी म्हातारी काठी टेकीत अशीच धरती. आणि ह्या 10-12 जण दिसलं, ती म्हातारी काय म्हणते कोण आहे ग, त्या म्हणल्या आपल्या मागं काय येतं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे, कोणी दिसलं कोणी कुठे गेलता, का म्हणून गेलता, कधी गेलता, खुदरी बुदरी. मारुतीच्या पारावर जरी बसली एकमेकाला नाही बोलत, कोणाच फटफटी करू. दुसरा म्हणतो ते नाही का 2-4 जण भाऊ, तिसरा म्हणतो एकत्रच दिसते मग दिवाळी काढून. काही विचारित मारते एका मावशी, मला काय विचारलं माहिती का, कुठला आहे रे भाऊ, मला पैठणचा. आणि कोणकडे आला, मला कीर्तनाला. आणि तो आहे काय, म्हणलं हा. आणि किती सांगतो सालाचे, मी म्हणलं 100-150 सांगतो. मला म्हणे बरेच साशिले असतील नाही भाऊ, मी म्हणलं कोरोनाने बुडू बसलं काय साशिले. आणि मग मला म्हणे तुला पोरं सोर आहेत कर भाऊ, म्हणलं आहेत ना, किती घेत, मी म्हणलं 2-3 आहेत. 2-3 आहे काय, म्हणलं हा. बरं लग्न केलेलं आहे कर भाऊ. काय अरे काय बोलणं झालं. एक गवळून म्हणे अगं सांग म्हातारं माणूस. ती म्हणे आत्या बाई मी त्या पलीकडे गेली ती सुने. ती म्हणे असं होय मागची आहे का ग, पाहा मागची असू पहिली असू. तुमचं म्हणे गेलत्या कुठं का म्हणून गेलत्या, कशाला गेलत्या, कधी गेलत्या. आम्ही त्या नंदाच्या घरी गेलतो, कशाला, त्याने आमचं नांदणं मुश्किल केलं. म्हातारी म्हणते काळं, म्हणे हा. मग त्याचा काय गुन्हा आहे, तुमचा गुन्हा आहे. ते म्हणे या बाई मग थोडी त्याच्याकडूनच बोल राहिली. अगं म्हणे घरातल्या माणसाचा, म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये, आणि सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये. बरोबर आहे की. सासू जरी अडपट असली तर सोनानं विचारलंच पाहिजे सासूला. आणि नाही तर मग भाजी तिखट झाली, आपण भाजी तिखट झाली, आपल्याला कोण पोचतं, साऱ्या मनानं शहाणे झाले. त्या बोलूनच देत नाही. आता शेताला जर सासू सोनं चालत पुढं सून चालती, भाकरीन ते घेऊन मागं सासू चालती. मग शेजारी म्हणती बाई आत्या बाई लई मागं म्हणे, मग माय पुढं निघाली ती. मग ती दुसऱ्या दिवशी मागं राहते, सासूला पुढं घालती. ती शेजारी म्हणते आत्या बाई तुम्ही पुढं, म्हणे मग मला पुढं घातलं ती ना. मग ती दुसऱ्या दिवशी मागं नाही पुढं नाही बरोबरीने चालत. ती म्हणते आत्या बाई आज लई विचारा ना, म्हणे मग मै बराबरी करतीन ती. हां मी सांगते कसं भांडायचं. म्हणे काय तुमच्या चोऱ्या बंद करायच्या का, एक हातावर वाक्य लिहून घ्या, गोकुळात जाऊन म्हणा तुमच्या चोऱ्या बंद. काय वाक्य, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. काय, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. काही माणसं म्हणतात माझं पोरग माझं ऐकत नाही. शास्त्र शंका आहे ना. यशोदेचा रंग गोरा, नंदराजाचा गोरा, कृष्णाचा काळा, तो त्यांचा नाही म्हणून तो ऐकत नाही. त्याने बाय किती सोपं बाय भांडायचं, आपल्या कसं काय ध्यानात नाही बसलं. कोण जे चपला घेऊन निघाले महाराज, काही सापडानंतर कीर्तनातून चोरल्या.
आणि यशोदे लावत त्याला यशोदा बाहेर आले. आत्ता मला कळालंय तुझं काय करत नाही. काय तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा काळा, तो तुझा नाही. महाराज यशोदा माता लागली रडायला. म्हणे बाई आम्ही दोघं गोरीन हे कम काळ खरं. आता जिच्या मांडीवर देव खेळा तिला काय शास्त्र माहीत नव्हतं गुरुजी. पंचोदशी का पंचकरण कवरती प्रभाकर भामती ग्रंथ विचार सागर कथाकल्पतरू ज्ञानेश्वरी भागवत सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान. सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान. आमचे पहिले पिशव्या डोक्यावर राहायचे दिंडीमध्ये आणि स्वयंपाक म्हणजे जेवणाची तर अफरातफर राहायची. मग त्या जवळजवळ गेल्यानंतर आमचे जगन्नाथ बाबा ते महिला भाकरी करायला लावायची. म्हणा सुंदर ते तू बाजून सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान पहिलं. आणि आता तरी बायाला गाणी म्हणायला त्यामध्ये म्याला मुर्दा काळ्या तोंडाचा सकाळी गेला अजून नाही आला. ती म्हणे बाई विठाला 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 आपणच धरून हाणायचा म्हणे. आता ते गेल्या माग आणि मग ते यशोदा माता म्हणे यशोदा माता खाली मान घालून रडते. भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा. का माझा रंग कसा आहे गोरा, तुझ्या वडिलाचा गोरा आणि तो झाले ते गेलं बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले डकवाडीचे. काय म्हणले ते म्हणतात तू आमचा नाही. आणि तो मनात म्हणला मग हे का खोटं आहे का. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला. पण कोणाला माहित होतं याला माहित झालं. याने विचार केला याला का जर माहित झालं मीचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार. काय म्हणते त्याला शंकर काळे होय शंकर काळे. मला वाटलं शंकर काळे. आता यशोदेचे शंकर पाळी ते तोंडात टाकलं का पाणीच. आणि आमची शंकरपाळी मागच्या दिवाळीच्या अजून सापडते. आमची शंकरपाळी तोंडात टाकत खडीची गांजावून चाक घेऊन वाजतोय. यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळतो तो काय फुटत नाही. पुन्हा मायाचं पडल टाकतो म्हणतो आई मी तुझाच आहे. कशावरून तो का काळ झाला. मी का काळ झालो तुला सांगू का. मी आलो रात्री 12ला जन्माला. म्हणे हो रात्री 12ला अंधार राहतो गुजड म्हणे अंधार रंग काळा पांढरा काळा. मग काळा रंग माझ्यावर बसला फिटन मी झालो काळा. आणि तुम्ही याच्यामुळे का झालं बाबडे ही भाऊ इकडे बाय आपला लेक रात्री 12ला अंधार का झाला बारा माझ्या हात वेळात घेतली बाय. तोंडाचं फोडीनं चिंचेचं वडीनं पदराचं फाडीनं बडबड करीत चालली. अर्ध्या रस्त्यात गेली म्हणते बाई हे मला सांगत आहे रात्री 12ला जन्माला आलो आणि हे जन्माला आले मला माहित नाही याला कसं काय माहिती. मला काय वालांडा झाला का काय. अर्ध्या रस्त्यातून मागे आली म्हणे कृष्णा मी तुला येडी दिसते का. मग येडीची माहिती होती. अरे राजा तू जन्माला मला माहित नाही तुला कसं काय माहिती. तो मनात म्हणतो मी माहिती तू माहिती तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती. विश्व निर्माण केलं महाराज. चला जाऊ द्या टाईम संपलेला आहे. संध्याकाळची सेवा आहे. आणि मग सगळ्यांचे गाणे ऐकले आणि यशोदेने कृष्णाला विनंती केली कृष्णा आजपासून तुझ्या खोड्या बंद. उद्यापासून तुला एक काम देते म्हणे. कोणतं. उद्या जाई राणा सवे घेऊन गोंधना. आणि महाराज आवाज दिला ना भगवान श्रीकृष्णाने या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गोपाळ रानात या तुम्ही गोपाळ रानात या. हे गोपाळ रानात जा तुम्ही गोपाळ रानात जा. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. या गायी गेल्या महाराज. गायी तरुण झाडाखाली बसल्या कशाच्या कळंबाच्या. कळंबाचं झाड आहे तुमच्याकडे नाही. काय करा बरं का बाबा म्हणजे एक दिवस एक गाडी करून जा. काही गोष्टी जीवनातून एकदाच घडत असतात परत नाही पाहायला भेटत. नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका
कर्जत तालुका माहिती तिथे आत्माराम बाबा मांदळीची 6 वर्ष एका पायावर होती, 6 वर्ष झाडात होते, झाड कापून बाहेर काढावं लागलं आणि आता 6 वर्ष पूर्ण झाले एका जागेवर पूर्ण. आता एवढाच गोळा तयार झाला. आत्माराम बाबाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे थेरवडी नावाचं गाव आहे, थेरवडी. तिथे कळंबाची झाडं आहेत. पहिल्याने एकच होतं, आता 2 झाले. तिकडे संध्याकाळी काले करतात. माझा काला असतो म्हणून मी दिवसभर तिथे आराम करतो. आणि मग तिथं राधाकृष्णाचं मंदिर, काय त्या झाडाला फुल नाही फळ नाही, काय खेळ खेळायचे महाराज, लक्षात राहू द्या. आणि खेळ पहिले मोसमी होती, पाऊस पडला वेगळा खेळ, थंडी वाजली वेगळा खेळ, बरोबर आहे. आता कोणत्या ऋतूची एकच खेळ आहे. पण खेळ तर नाराज. क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला माहिती आहे का? पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेनं 11वं मन एका दशेत आलं पाहिजे, त्याला म्हणतात एक टीम. किती लोकांची कमिटी असते ती? 11. आणि एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? 6. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा एक साधक पाहिजे, पण तो एमटी नाही पाहिजे. त्याच्या हातात साधन पाहिजे. काय? बॅट. कशासाठी? आला की विकार हान माग, कारण पाठीमागं 3 जणी, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आपण त्याला स्टंप म्हणतो. सांभाळ, तुझ्या हातून एक जरी विकार पाठीमागे गेला आणि त्यातली जरी एखादी पडली तर आऊट. म्हणून खेळतो येण्याची खेळावा. आपली पोरं म्हणतात सचिन तेंडुलकर लवकर गेला, 2 वर्षापासून जमीन पडी घेती पाहाय. काय क्रिकेट तरी उपर कळतंय महाराज. असे खेळ खेळायचे पहिले महाराज. मी एकच खेळ सांगतो ना, आपण खेळ संपू. एक खेळ कानोबा आम्हाला तू घाली. 2 खेळ कानोबा आम्हाला तू घाली. 3 खेळ कानोबा आम्हाला तू घाल. आम्हाला पोरा आम्हाला घुमरी वाजे गमा. 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 खेळत होतो मन कावडी दादा गोंगडी हरपली. खेळत होतो मन कावडी दादा गोंगडी हरपली. खेळत होतो मन कवडी दादा घोंगडी हरवली. खेळत होतो मन कवडी दादा घोंगडी हरवली. माणसाने खेळ असायचे पहिले. मग त्या सूर पारून बा झाडावरून उड्या मारायच्या. आणि पोरीचे खेळ कसे होते? वीजबाई तीच, धडका कीच, धडकेची फोड, लागती गोड, आणि कतोड बाई आणि कतोड, नाही का? आज्जाम फू बाई बाज्जाम फू, गिरणीवाल्याची बायको तू. अशा येरमाची एकमेकीला पाहिले, नाही का? जाऊ द्या, लय खेळ झाले आता. तरी माझा स्वभाव विनोदी नाही का भाऊ? हे म्हणतात ते जाऊ द्या, चला जाऊ द्या. असे खेळ रंगात आले. कृष्णा सुदामे म्हणे आता खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख करायचं. आज आपण जेवण नाही करायचं, आपण काला करू. काला कसा असतो रे कृष्णा? काल्याचे 3 प्रकार. एक दही भाताचा काला, आणि एक जीवशिवाचं ऐक्य, आणि एक सरळ साधा सोपा काला कोणता? हरिनामाचा खिचडी का. प्रेमी महिला सर्वांनी एकत्रित यायचं आणि प्रेमाने भगवंताचं नामचिंतन लुटायचं, याला एक काला म्हणतात. आपण कोणता करायचा? आणा सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, स्वतःची शिदोरी मध्यभागी ठेवली आणि कमळाच्या फुलाप्रमाणे सर्वांना उभा केलं. आणि तो काला सर्वांना देतात. भानुदास गीतिगात प्रसाद देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. विनेकरी इथं येतील. जे हरिविठ्ठल होईल. आणि दही हंडीला स्पर्श झाल्यानंतर काल्याचे अभंग होतील. काल्याचे अभंग झाल्यानंतर दही हंडी फुटेल. ज्ञानदेव तुकाराम आरती झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली थोड़ी दे. तुम्ही भारे दोही कडे मुख
सरोनी घडे कंठी धरला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वाकोरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामणी भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी एकमेका वैष्णवनिका संभ्रम कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अगस्ती ऋषि महाराज की जय बोले करो बेड़ी वापड़े करा क्षमा